वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्यांना पाटी पेन्सिल मिळाले? होय होय. मी काल काय सांगितलं होतं ते कुणाच्या लक्षात आहे? होय, आज आपण अक्षर शिकायची आहेत ना? एकदम बरोबर. आज आपण पहिल्यांदा अक्षर ओळख शिकणार. सुरुवात आपण अ पासून करणार. हे बघा, पहिल्यांदा आपण अर्धी वाटी काढणार, त्याच्या खाली लागून दुसरी अर्धी वाटी, त्याच्या मधून एक आडवी रेष, त्याला लागून एक उभी रेष आणि वर डोक्यावर आडवी रेष. हा झाला अ. अ म्हणजे अननस. आता मला सांगा, अ पासून अजून कुणाचं नाव सुरू होतं? आई. नाही, आई मध्ये आ येतो. आपण अ पासून सुरू होणारी नावं बघतोय. आपल्याला जर का आ काढायचा असेल तर आ कसा काढणार आपण? हा अ झाला, तसाच अ आधी काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या समोर अजून एक उभी रेष काढायची. त्याला म्हणतात काना. हा झाला आ. आ म्हणजे आई. अननसाचा, आ आईचा. अनारसाच्या पिठाचा. हा, कालच मी आमच्या यांना लिस्ट मध्ये टाकायला सांगितलं होतं. होय. हो, बरोबर. म्हणजे आता अनारसाचा कळलं सगळ्यांना? म्हणजे अंजलीबाई. आता आपण शिकणार आहोत ब. ब कसा काढायचा? बांगडी सारखा एक गोल काढायचा, त्याला जोडून एक उभी रेष काढायची, त्याच्या वर एक आडवी रेष काढायची आणि त्याचं पोट फोडायचं, म्हणजे झाला ब. बांगडी सारखा एक गोल काढायचा, त्याला लागून उभी रेष, मग वर आडवी रेष आणि मग त्याचं पोट फाडायचं. ब ब बदकातला. बेसनाच्या पिठाचा. उद्याच्या लिस्ट मध्ये घालायचा आहे. होय. बेसनाच्या पिठात बे येत, ब नाही येणार. आपल्याला त्याकरता बे काढावा लागेल. ह्या ब वर उभी एक मात्रा दिली की झाला बे. बकरी कशी ओरडते? हा, तो हा बे. हा, कळलं सगळ्यांना? काढा आता. आपण आता अंक शिकूया. आपल्याला 1 ते 10 अंक माहिती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हाताची बोटं किती असतात? 10. आता हे 10 अंक आपण लिहायला शिकूया. 1 कसा लिहायचा? एक आकडा म्हाताऱ्याच्या काठीसारखा असते की नाही? म्हाताऱ्याची काठी अशी, तसा असतो एक आकडा. एक म्हाताऱ्याच्या काठीसारखा. आता 2 आकडा. अर्धी वाटी काढली आणि त्या वाटीला गाठ मारली. अर्धी वाटी काढली, त्या वाटीला गाठ मारली की झाला 2.
जमतंय? मी काय शिकवते कळतंय? पुढे जाऊ मी. आता पुढचा अंक 3. खरं तर आपण आता 3 आकडा काढायला शिकलो. कसं ते सांगा तुम्ही. बरं, मी सांगते. इकडे लक्ष द्या. आपण मगाशी अ काढला, त्याची अर्धी वाटी आणि त्याला जोडून अजून एक अर्धी वाटी आणि त्या वाटीला गाठ मारायची. झाला 3. काढा आता तुम्ही. आता आपण 8 आकडा बघूया. तिरकी उभी रेष काढली आणि ती आत वळवली. हा झाला 8. आता पुढचा आकडा 9. 9 कसा काढायचा? आपण मगाशी 1 आकडा काढला. 1 आकड्याला आपण इकडून बांगडी काढली. 9 आकड्याला इथून बांगडी काढली. बांगडी काढली आणि तीच खाली वळवली. झाला 9. आता शेवटचा आकडा 10. 10 कसा काढणार? 1 आकडा आणि त्यावर एक पुज्ज. 1 आकडा आणि त्यावर एक पुज्ज. हा झाला 10. माझ्याकडे त्याला अद्दम कसं? जमतंय ना ते? हे बघा, अंक ना थोडे मोठे काढ म्हणजे गिरवायला सोपे जाते. आणि 5 थोडा चुकलाय तो परत काढ. मस्त. एकदा का तुम्हाला अक्षरांची ओळख झाली ना की नीट लिहिता वाचता यायला लागेल. आणि लिहिता वाचता नीट आलं तर सगळंच सोपं होईल. कल्पना ताई, तुम्हाला लिस्ट पण करता येईल. मग अंजली ताई, ते किलो कसं लिहायचं? किलो काढण्यासाठी आधी आपल्याला क आणि ल शिकायला लागेल. हा. क कसा काढायचा? कढईचे 2 कान कसे असतात ते आधी काढायचे. 1 कढईचा कान, 2 कढईचे कान जोडून काढले. असे 2 कान काढले की त्याला मधून एक रेष काढायची आणि वर एक आडवी रेष. आता त्याला पहिली वेलांटी काढली ना, क च्या मागे एक उभी रेष काढायची. एक वाटी काढायची. आता काढायचं आहे आपल्याला ल. अर्धवट वाटी, त्याला जोडून दुसरी अर्धवट वाटी, त्याच्यावर एक अर्धी उभी रेष. हा झाला ल. आपल्याला काढायचा आहे लो. लो साठी पुढे एक काना दिला
आणि त्यावर एक मात्रा. हे झालं किलो. सोपं आहे की. हा, अरे हे तर एकदम सोपं आहे. समजा आपल्या आजूबाजूच आहे. बोटाऐवजी पेन्सिल आणि खिडकीऐवजी पाटी देऊ का? नाही, हे माझं बोट खाजत होतं म्हणून घासत होतं तिकडे. हो का? म्हणजे तुम्ही बघितलं मी काय करत होतो ते. चोराची चोरी बरोबर सापडली. चोर म्हणताय वय मला? हो, हा? चांगला चोर. हल्ली तुम्ही खूप खोटं बोलायला लागलात बर का. मी कधी? जमणार नाही असं म्हणताय पण सगळं जमतंय. तुम्ही एवढं मनापासून शिकवत होता म्हणून जमलं मला. मग आता असंच पाटी पेन्सिल घेऊन पण शिका. नाही नाही, हे जमणार नाही मला. का? जमतंय तुम्हाला? नाही, आयुष्यात पाटी पेन्सिलला हात लावणार नाही. अहो अहो, असा काय घात झाला यांच्यासोबत की पाटी पेन्सिल पासून पळते? तू काय राहणार कसल्याकडे पडतं लागला असतं की मरता. काय सांगू मरदा? चल मी जातो. अरे काय भूत भीत मागे लागले काय तुझ्या? भूत आला असतं तर कुस्ती करून लोळलं असतं की. अरे मग कशाला एवढं घाबरालायस? कशाला नाही, चल मी जातो. राहणार वहिनी कुठं आहेत? मारला त्यासनी सांग तिने गावात लय भारी काम चालू केले. आता गावात सगळीकडे पाटी पेन्सिल होणार आणि आडाने शिकून शानी होणार आणि राणादा आपलं गाव सुधारणार. पाटी पेन्सिलचा आणि सुधारण्याचा काय संबंध? अरे लय मोठा संबंध आहे गड्या. अरे माझी बायको आजकाल लय सुधारली आहे. अरे तिला लय गुढी लागल्या शिकायची. अरे गप आता पाटी पेन्सिल घेऊन रेगा मारत बसलेली असती. आता माझ्या मागे अजिबात किरकिर नाही बघ. मग चांगलंच आहे की. आता हळूहळू अक्षर लिवाय शिकवणार म्हण वहिनी. चांगलंय. तुला लागते का नाही रे गुढी? कसले? शिकायची. ए, असल्या भानगडी मला जमत नाहीत. भानगड कसली मारता? अरे शिक्षण म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की. अरे मला पटलं म्हणून मी माझ्या काल बायकोला पाटीने पेन्सिल आणून दिली. तुला आणू काय? मग समजायला दुसरं काय सुचत नाही वय? तू काय एवढं चिडालायस? काय वाकडे केलं तुझं पाटीने पेन्सिल ना? ये बघे, पाटी पेन्सिलची मला काय बी गरज नाही, ध्यानात ठेव. ताप झाला डोस. समजायचं नुसतं पाटी पेन्सिल पाटी पेन्सिल. थांबा, रानाची खोली नीट रंगवून घ्या. खरका पडू देऊ नका भिंतीला आणि जरा बी रंग खाली पडू देऊ नका. बघा सांभाळून करा. हा, जावा. टेबल खुर्ची नीट पुसून घेतलंय ना? समधी पुस्तकं बी नीट घ्या. चला. गोदा का? हे गोदा का? हे बघ काय सापडले सामानात. लई जुना फोटो दिसतोय. कुणाचा आहे?
अरे ह्यो राणा आणि सूरजचा फोटो आहे. पण राणाचा आणि सनीताचा फोटो उलटा कसा काय? अरे साहेबांनी पहिल्यांदा कॅमेरा घेतला तेव्हा ह्यो पहिला फोटो काढला म्हणून असं झालंय. पण राणाचा कुठे शिकलाय? मग काय तो अडाणी हाय होय? पर शाळेचं भ्या मनात बसलं आणि त्यानं शाळा सोडली बघ. कसलं भ्या? आता तुम्ही तुमची कामं करा बरं, उगा गप्पा मारत बसू नका. जावा. अंजलीला ह्यो फोटो दावायलाच पाहिजे, तर लई खुश होईल ती. कुणासनी काय धावताय गो धक्का? अरे वा, लई जोरात चाललंय की काम तुमचं. आमच्यापेक्षा भारी रूम बनवतायसा का तुमच्या लाडक्या सुनेसाठी? अव ताईसाब, लाडके म्हणल्यावर कराय तर पाहिजेच की. खरं तर तुमच्याच खोलीवर डोळा होता, पण तुम्ही खमक्या निघाला म्हणून ती वाचली. लई लाड करून नगासा. या शहरातल्या पोरींला उपकाराची चाड नसती. कधी कवा पलटी मारल काय सांगता येत नाही. ताईसाब, राणादा, एक नंबर बनली पाहिजे हं खोली. अगदी एक नंबर बनली पाहिजे बघा. नाही म्हणजे तुम्हाला खरं सांगतो गोदाक्का, जाऊबाई आणि राणा भाऊजी असं जुनाट खोलीत राहत होत्या. आमचाच जीव असा तिळतिळ तुटत होता बघा. लई वाईट वाटत होता आमासनी. खरं सांगायचं तर आम्हाला जर आधी माहित असतं तर आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं राणा भाऊजींची खोली सजवली असती. अगं बाई राणा भाऊजी, बघा काय हे राणा भाऊजी, तुमच्यासाठी नवी खोली बनवायला हे आत्ता समजलं बघा आमासनी. समजा आपलं लपून छपून चाललंय काय? अहो नाही, मला बी यातलं काय माहित नाही. हे बहुतेक आबानीच केलं असणार काय तर. असू दे, जे केलं ते चांगलं केलं. बरं बरं, नीट सजवा खोली. राणा भाऊजी, तुम्हाला काही बी लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. लई हौसनं सजवायला असा खोली. पण या खोलीचं सुख तुमच्या थोरल्या सुनाला मिळणार हाय का नाही त्याचा जरा विचार करा. पुस्तकं बी बरोबर आहेत, केबल खुर्ची बी बरोबर आहे. आवडली का खोली? अहो, आवडणारच की. गोदक्का आणि वहिनीनं जातीनं लक्ष देऊन तयार करून घेतले. हे बघा, मी माझ्यापर्यंत समजा नीट लावून घेतलंय. पण तुम्ही उद्या सकाळी आलात ना, तुम्हाला जे वाटतं ते बरोबर करून घ्या. समजा नीट आहे ना? राहिलंय काय?
तुमचा इद्देचा देवत राहिला की. आपण तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आता पटक दिवशी शेतात जातो आणि गणपती बाप्पाला घेऊन येतो. एकदा का गणपती बाप्पा खोलीत आला की आपली खोली पूर्ण झाली बघा. हा पण मी येईस तोवर असं हसत राहा काय. आलो मी लगेच.